मी लग्न तर केलं, पण तेही गरज म्हणून. कोणीतरी बोललं होतं मला की माणसाला जगण्यासाठी नात्यांची फार गरज असते. पण नात्यालाही माणसांची गरज असतेच की. आणि मी अपूर्ण होतो. माझ्याजवळ या नात्याला देण्यासाठी काहीही नव्हतं. आयुष्याच्या वाटेवर कुठल्या तरी एका वळणावर मी सोडून आलो होतो स्वतःला. मुझे तो याद भी नहीं मैं क्या क्या कह रहा था. शायद कुछ ज्यादा ही कह गया. कुछ नहीं कह रहे थे आप. कभी कभी इंसान कुछ नहीं कहकर भी सब कुछ कह देता है. नंदिनी, जो कुछ मैं कल कह. काय झालं? तुला अजूनही आठवण येते का रे तिची? अगदी सोपा प्रश्न विचारला तिने. तिची आठवण. काय बोलावे, काय सांगावे, मला काही कळले नाही. माझ्यातलं अधुरपण हे शेवटी तिला समजलं होतं. कामात आहेस का? हं? हं. मी तुला काही विचारलं होतं मगा. तू सांगितलं नाहीस. हे बघ कसं आहे, मी तुझ्याशी खोटं बोलू शकणार नाही. आणि खरं काय हे तू ऐकू शकणार नाहीस. म्हणजे आठवण येते तर. किती बरोबर आहे आज या गोष्टींबद्दल बोलणं. खूप मागे राहिल्या आहेत सगळ्या गोष्टी आता. पण आठवण ती तर येतेच ना. हे बघ, तू हा विचार करू नको मला कसं कळालं. ते कळतंच. सांग ना कशी होती ती. मला ऐकायचंय. माझी इच्छा आहे मनापासून. सांग ना. हो, मला येते तिची आठवण. नेहमीच. तुझं नाव मोबाईलच्या स्क्रीनवर चमकताना जरी बघितलं मी, तरी मला ती आठवते. तू अशी जवळ येतेस, मला तिची आठवण येते. आता आहे ग ती कुठेतरी दडलेली, अडकलेली.
निघतच नाहीये. कशी होती ती? सुंदर होती माझ्याही पेक्षा. समोर बायको आहे यापेक्षा कोणीतरी ऐकून घेणारा आहे हा विचार कर आणि सांग. होती ना ती सुंदर? सुंदर. सुंदरता काय असते? तिच्यासारखं सुंदर जगात कोणीच नाही. मला असं कधी नाही वाटलं. मला माहिती होतं की जगात तिच्यासारखी फक्त तीच आहे. तिच्यासारखं हास्य दुसऱ्या कुणाजवळच नव्हतं. साऱ्या चेहऱ्याने हसायची, मनमोकळं, तरी बरंच काही लपवणार. कोणास ठाऊक कसं जमायचं तिला. जे हसण्यातून लपवायची ते सगळं डोळ्यातून बोलायची. काय सुरेख होते ना डोळे तिचे. आर्तता होती तिच्या डोळ्यात, जी कदाचित फक्त मीच पाहिली होती. बघत राहायचो ना सतत तिच्या डोळ्यात. ती एका स्वच्छंदी झुळकेप्रमाणे होती. माझ्या संत प्रवाहावर तरंग उमटत जाणारी. मला आठवते ती वेळ तिच्या सहवासातली. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला अजूनही हवा हवासा वाटतो. आजही. कदाचित आज त्याच वेळेची गरज आहे. म्हणूनच तिला विसरायचं आहे. याच गोष्टीचा मला विसर पडलाय. तू अजूनही तिच्यावर प्रेम करतोस? ही जी व्यक्ती तुझ्यासमोर बसलेली आहे ती सगळ्यांवर प्रेम करते. आई बाबा, बहीण, तू, सगळ्यांवर. पण ती माझ्यातला मी घेऊन गेली आहे. तो परत नाही येणार. आणि त्याचं प्रेम सुद्धा परत नाही येणार. मला खरं तर तुझी माफी मागायला हवी. कारण यात तुझी काही चूक नाहीये. पण मी माफी मागितली नाही. पण हे मात्र समजू नकोस की मला जाणीव नाहीये की तुला त्रास होतोय. तेवढी ती जाणीव आहे मला. किती दिवसांनी मोकळा झाला असशील ना तू? किती दिवसांनी बोलला असशील ना तिच्याबद्दल? तिचं लग्न झाल्यावर सगळ्यांनी तुला तिला विसरायचा उपदेश दिला असणार आणि
आपलं लग्न झाल्यावर कोणी विषय सुद्धा काढला नसेल. जाणते मी प्रेमाला केलंय. मीही प्रेम केलंय जीवापाड तुझ्यावर. आज तू मला तुझ्यात असलेली ती दिली आहेस. कधीतरी तिच्यातला तू पण येईल माझ्याजवळ आणि कधीतरी त्याचं प्रेम पण मिळेल मला. प्रेम केलंय ना, आहे मग आयुष्यभर वाट बघायची तयारी आहे. लग्न करताना 7 पावलं तर आम्ही दोघांनी टाकली होती, पण आज जेव्हा हिने हात पुढे केला तेव्हा मी खऱ्या अर्थानं माझं पहिलं पाऊल टाकलं. तिची आठवण तेव्हा सुद्धा झालीच, पण तेव्हापासून माझ्या मनात विचार फक्त आणि फक्त ह्या हिचाच.